ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. ततो जयमुदीरये. विजयाचे परम साधन अशा श्रीमद भागवतमाची कथा प्रारंभ करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना तसेच नरोत्तम नरनारायण ऋषींना, विद्येची देवी सरस्वतीला आणि श्रील व्यासदेवांना सादर प्रणाम करावा. नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भगवते उत्तम श्लोके श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. भक्तिर्भवति नैष्टिकी. श्रीमद भागवतमचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्र आणि स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. इदम भागवतम नाम भागवतं नाम पुराणं ब्रह्म संहितं पुराणं ब्रह्मसंहितम् उत्तम श्लोक चरितम् उत्तमश्लोकचरितं चकार भगवन् ऋषि चकार भगवन् ऋषि निःश्रेयसाय लोकस्य निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वास्थ्यनं महा. धन्यं स्वास्थ्यं महा. हे श्रीमद भागवत म्हणजे भगवंतांचे वाङ्मयीन अवतार आहे आणि याची रचना भगवत अवतार शिला व्यासदेवानी केली आहे. सर्व लोकांचे परम कल्याण हाच याचा उद्देश आहे. हे सर्वता यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेशा गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुन् दीनतारिणम्. हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 24. कर्दम मुनींचे वैराग्य. श्लोक नंबर 30.
स्वीयं स्वीयं वाक्यं वाक्यं ऋतं तं कर्तुं कर्तुं अवतीर्णः अवतीर्णः असि असि मे गृहे मे गृहे चिकीर्षुः चिकीर्षुः भगवान् भगवान् ज्ञानं ज्ञानं भक्तानां भक्तानां मानवर्धनः मानवर्धनः स्वीयं वाक्यं ऋतं कर्तुं स्वीयं वाक्यमृतं कर्तुम् अवतीर्णोऽसि मे गृहे अवतीर्णोऽसि मे गृहे चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं भक्तानां मानवर्धनः भक्तानां मानवर्धनः स्वीयं वाक्यं मृतं कर्तुं स्वीयं वाक्यमृतं कर्तुम् अवतीर्णोऽसि मे गृहे अवतीर्णोऽसि मे गृहे चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं भक्तानां मानवर्धनः भक्तानां मानवर्धनः स्वीयं वाक्यमृतं कर्तुं स्वीयं वाक्यमृतं कर्तुम् अवतीर्णोऽसि मे गृहे अवतीर्णोऽसि मे गृहे चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं भक्तानां मानवर्धनः भक्तानां मानवर्धनः स्वीयं वाक्यमृतं कर्तुम् स्वीयं वाक्यमृतं कर्तुम् अवतीर्णोऽसि मे गृहे अवतीर्णोऽसि मे गृहे चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं चिकीर्षुर्भगवान् ज्ञानं भक्तानां मानवर्धनः भक्तानां मानवर्धनः स्वीयं स्वीयं स्वतःचे स्वतःचे वाक्यं वाक्यं वचन वचन ऋतं ऋतं सत्य सत्य कर्तुं कर्तुं करण्यासाठी करण्यासाठी अवतीर्णः अवतीर्णः अवतरित झाले अवतरित झाले असी असी आहात आहात मे गृहे मे गृहे माझ्या गृही माझ्या गृही चिकीर्षुः चिकीर्षुः प्रसार करण्याच्या इच्छेने करण्याचे भगवान भगवान परमपुरुषोत्तम भगवान परमपुरुषोत्तम भगवान ज्ञानम ज्ञानम ज्ञान ज्ञान भक्तानां भक्तानां भक्तांचा भक्तांचा मान 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 वर्धनः वर्धनः जे वृद्धिंगत करतात. ते वृद्धिंगत करतात. भाषांतर कर्दम मुनी म्हणाले, कर्दम मुनी म्हणाले, हे भगवान, हे भगवान, तुम्ही नेहमीच आपल्या भक्तांचा मान वृद्धिंगत करीत असता. मान वृद्धिंगत करीत असता. स्वतःचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या ज्ञानाच्या प्रक्रियेचा प्रसार करण्यासाठीच केवळ तुम्ही माझ्या गृही अवतरला आहात. कर्दम मुनी भगवान कपिल देव यांना पहिल्यांदा भेटल्यानंतर एकांत स्थळी भेटून त्यांची प्रशंसा यशोगान करतात, प्रार्थना करतात. काल आपण वाचलं ते म्हणतात की देवता प्रसन्न झाल्या माझ्यावरती, म्हणून देवतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही आला, योगी जनांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही येता, परंतु माझ्यासारख्या एका गृहस्थाच्या घरी तुम्ही जन्म घेतलेला आहे, अवतीर्ण झालेला आहे, जन्म घेतलेला आहे. मग हे पुढचे जे आता श्लोक आहेत ते भगवंतांची प्रशंसा करणारे आहेत. भगवंतांना जेव्हा जेव्हा आपण भेटतो, भागवतम मध्ये हे रेग्युलरली आपल्याला सापडेल,
की भक्त जेव्हा जेव्हा भगवंतांना प्रत्यक्ष भेटतात तेव्हा असे सुंदर प्रार्थना अर्पण करतात, ज्याच्यामध्ये भगवंतांचं गुणगान केलं जातं. काय म्हणतात कर्दम मुनी, हे भगवान, तुम्ही नेहमीच आपल्या भक्तांचा मान वृद्धिंगत करीत असता. म्हणजे भक्तांना तसं बघायला गेलं तर मान अपमानाचा काही प्रश्न नसतो, परंतु भगवंत भेटणे, भगवंतांची सेवा करणे, याच्यातच सगळा मान असतो भक्तांचा. स्वतःचे वचन पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या ज्ञानाच्या प्रक्रियेचा प्रसार करण्यासाठीच केवळ तुम्ही माझ्या गृही अवतरला आहात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कर्दम मुनींच्या परिपक्व योगाभ्यासानंतर त्यांच्या समोर भगवंत प्रकट झाले. तेव्हा भगवंतांनी त्यांना आपण त्यांचा पुत्र होऊ असे वचन दिले होते. आपण ऑलरेडी वाचलं, तुमच्या लक्षात आहे का बघा. हे वचन पूर्ण करण्यासाठीच ते कर्दम मुनींच्या घरी पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांच्या अवतरणाचे चिकीर्षुर भगवान ज्ञानम अर्थात ज्ञानाचे वितरण करणे हे आणखी एक कारण आहे. कर्दम मुनींना ते सांगतात, अशा प्रकारे तुझ्याकडे तुझी आता ध्यान साधना योग सिद्धी पूर्ण झालेली आहे, मी प्रसन्न झालो आहे. आता तुला प्रजापती म्हणून काम करावं लागेल. तुझ्या घरी आता स्वयंभुव म्हणू आपली कन्या घेऊन येतील, तिच्याशी तू विवाह कर आणि मग तिच्या पोटी मी जन्माला येईल. आणि अशा प्रकारे ज्ञानाचा प्रचार प्रसार करेन मी आल्यानंतर. आणि ही सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये तुझी ही माझ्या प्रति सेवा असेल. आणि हे वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत अवतरित झाले. आणि भगवंतांचं कार्य काय आहे? प्रमुख कार्य आहे ज्ञान. भौतिक जग, भौतिक जगाची रचना, भौतिक जगामध्ये आपण का अडकलेलो आहोत आणि या भौतिक जगातून आपण कसे मुक्त होऊ शकतो, या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे हेच भगवंतांची ऍक्च्युली प्रमुख कार्य असतं, कर्म असतं. भगवंतांना तसं काही कर्म नाही आहे, परंतु भगवंत म्हणतात हे माझं कर्म आहे. जन्म कर्मच मे दिव्यम, हे दिव्य कर्म आहे, त्याचा भौतिक जगाशी काही संबंध नाही. एक 4-5 दिवसापूर्वी आपण जो श्लोक वाचला तिथे ब्रह्मदेव देखील सांगतात, हेच सांगतात. कर्दम मुनींना आणि देवहूतीला की याच कारणासाठी भगवंत तुमच्या घरी येणार आहेत, ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, संशय सगळ्यांचे दूर करण्यासाठी. तर याची पुन्हा इथे रिपीट केलेलं आहे. म्हणूनच त्यांना भक्तानाम मानवर्धन म्हणजे जे आपल्या भक्तांचा मान वृद्धिंगत करतात असे म्हणतात. मान म्हणजे मान अपमान मधला मान, ऑनर. सांख्य तत्वज्ञानाचा प्रसार करून ते भक्तांची प्रतिष्ठा वाढविणार होते. आणि यासाठीच सांख्य तत्वज्ञान म्हणजे शुष्क मानसिक तर्कवाद नव्हे. सांख्य तत्वज्ञान म्हणजेच भक्तिमय सेवा होय. सांख्य ज्ञान जर भक्तिमय सेवेसाठी नसते तर भक्तांचा मान कसा काय वृद्धिंगत झाला असता. भक्तांना तार्किक ज्ञानामध्ये यत्किंचित ही स्वारस्य नसते. यास्तव कपिल मुनींनी प्रतिपादन केलेले सांख्य तत्वज्ञान हे मनुष्याला भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे प्रस्थापित करण्यासाठीच आहे. वास्तविक ज्ञान आणि वास्तविक मुक्ती म्हणजे परम भगवंतांना शरण जाणे व भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे होय. भगवान कपिल देवांनी ज्या ज्ञानाचा प्रचार केला त्यालाच मूळ रूपात सांख्य तत्वज्ञान म्हटलं जातं. आणखीन एक कपिल देव होते त्यांनी बोगस ढोंगी तत्वज्ञान सांगितलं. हे प्रभुपाद आपल्याला बरेचदा सांगतात, हो की नाही. सांख्य तत्वज्ञान हे भगवद्गीतेच्या
दुसऱ्या अध्यायाचं पण नाव आहे. भगवद्गीतेमध्ये देखील तिथे थोडंफार भगवंत सांगतात. काल आपण वाचलं त्या श्लोकामध्ये सांख्य तत्वज्ञानाचा उल्लेख केलेला आहे भगवंतांनी स्वतः. प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की सांख्य फिलॉसॉफी किंवा सांख्य तत्वज्ञानाचा शब्दशः किंवा एक ढोबळमानाने आपण जर एक अर्थ घ्यायचा म्हटला तर त्याचा एकदम सिंपल अर्थ असतो, तो म्हणजे कोणतीही गोष्ट अगदी खोलमध्ये छिन्न विच्छिन्न विच्छेदन करून डिटेलमध्ये समजावून सांगणे. आता प्रभुपाद इथे म्हणतात की सांख्य तत्वज्ञानाचा उद्देश हा आपल्याला तार्किक बनवण्यासाठी नाहीये. जसे जे तर्कवादी असतात, मायावादी निर्विशेषवादी असतात, ते वेदांचाच अभ्यास करतात, वेदांत सूत्राचाच अभ्यास करतात, भगवद्गीतेचाच अभ्यास करतात, परंतु या सगळ्या ज्ञानावरती तर्क वितर्क करत बसतात. हे असं आहे, हे असं आहे, माझ्या मते असं आहे, असं असू शकेल. कारण त्यांना भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू हेच परमपुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण सगळे जीव हे त्यांचे अंश असून अंशाचा उद्देश आहे पूर्णाची सेवा करणे. त्यामुळे आपली स्वरूप स्थिती आहे त्यांची सेवक म्हणून. हे लवकर मान्य करायचं नसतं. आणि हे ज्याला लवकर मान्य करायचं नाही तो वेगवेगळी थेरी, वेगवेगळी फिलॉसॉफी या ज्ञानातून निर्माण करतो आणि त्याच्यावरती मग तो तर्क वितर्क करतो. बऱ्याच जणांना अशा तर्क वितर्क या लोकांना तार्किक म्हटलेलं आहे आणि असं तर्क वितर्क करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. म्हणूनच अशा लोकांना ज्ञानी म्हटलेलं आहे. ज्ञानी म्हणजे जो खरोखर ज्ञानवान आहे असं नव्हे. ज्ञानी म्हणजे ज्याला फक्त ज्ञानामध्ये इंटरेस्ट आहे, त्या ज्ञानाचा जो अंतिम ध्येय आहे, त्याचं जे कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, ते ज्ञानच सगळ्यात बसण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर असे अध्यात्मवादी आपल्याला आता देखील समाजामध्ये काही भेटतात, तुम्हाला पण भेटले असतील. अध्यात्माबद्दल बोलायला सुरुवात करायची फुरसत असते, त्यांचं तत्वज्ञान लगेच सुरू करतात. असं आहे, तसं आहे, असं असतं, तसं असतं, हे आहे, ते आहे, वगैरे वगैरे वगैरे. काहींचा उद्देश असतो त्यांची संस्था, त्यांचा संप्रदाय, त्यांचा पंथ याचा प्रचार करणे, त्याला पुश करणे. काहींचा उद्देश असतो की तुम्ही पण त्यांच्याबरोबर याच्या मार्गामध्ये आलं पाहिजे, कारण मी एकटा इथे मला इन्सिक्युअर वाटत. आणि काहींचा उद्देश असतो निव्वळ अहंकारासाठी हे ज्ञान पाजळत बसणे. त्यांना पण डीप आतमध्ये माहिती असतं की याच्यातून काही मिळत नाहीये, सगळंच आहे आपण आयुष्यभर. परंतु आता हे तत्वज्ञान मी मान्य केलेलं आहे, त्यामुळे अजून 4 लोकांना सांगून मी हे पटवून देणार. जसं ती MLM स्कीम असते की नाही, तुम्ही 4 मेंबर बनवायचे, त्यांनी 4 मेंबर बनवायचे, त्यांनी 4 मेंबर बनवायचे. मग जितके जास्त असे मेंबर बनत जातील, पहिल्या लेवलचे तुम्हाला 1 रुपये मिळतील, दुसऱ्या लेवलचे तुम्हाला 75 पैसे मिळतील. आणि मग हा पट्ट्या, याला माहिती असतं की हे चुकीचं आहे, हे बोगस आहे, हे प्रॉडक्ट जे आहेत ते पण बोगस आहेत, परंतु आपले लाख रुपये अडकलेत आणि ते आपण 10 मेंबर बनवल्याशिवाय आपले पैसे काही निघणार नाहीत. त्यामुळे तो जबरदस्तीने मेंबर्स बनवत असतो. पिरॅमिड स्कीम म्हणतात त्याला, पिरॅमिड MLM, मल्टी लेवल मार्केटिंग. तसं काही काही जण हे ज्ञान मुद्दामून दुसऱ्याला पुश करत असतात. तुमच्यापैकी किती जणांना विपश्यना माहिती आहे? माहिती नाही विपश्यना. गौतम बुद्धांनी ही विपश्यना टेक्निक विकसित करून सांगितली. ऍक्च्युली या विपश्यनेचा उद्देश देखील भगवंतांशी जोडणे हाच आहे. परंतु जसं की योगाचा विपरीत उद्देश काढून योगाचा उपयोग आजकाल शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी केलं जातं, तसंच विपश्यनेचा पण मार्केटिंग आणि विपश्यनेचा उपयोग पण शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी केला जातो. मी ऍक्च्युली 10 दिवस त्यांचं शिबिर करून आलो. तर त्यांचे जे आचार्य आहेत, आचार्य गोयंकाजी,
ते लिटरली पहिल्या दिवशी सांगतात देखील की मी याच्यामध्ये यायचं माझं मेन कारण हे आहे की मला मायग्रेनचा खूप त्रास होता. भयानक डोकं दुखायचं. कित्येक उपचार केले, काही फरक पडला नाही. शेवटी मी या विपश्यनेचा आधार घेतला आणि विपश्यना केल्यानंतर 10 दिवसात माझं डोकंदुखी सगळी नष्ट झाली. मला हे एकदम आठवलं, कारण मला ज्यांनी विपश्यनेमध्ये फोर्स करून नेलं होतं तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होतो ऍक्च्युली. ते आजही मी त्यांच्या घरी जर गेलो तर मला ते डायरेक्टली इनडायरेक्टली असं पुश करून सांगत असतात की हे हरे कृष्ण सोडून द्या, काय करायला लागलाय, विपश्यना खरा धर्म आहे, मी विपश्यनेत आलं पाहिजे. हे आमचा नेक्स्ट महिन्यामध्ये 1 महिन्याचा शिबिर आहे, काय मस्त वाटतं, काय मनाला हे मिळतं, काय तत्वज्ञान आहे वगैरे वगैरे. काय तत्वज्ञान आहे विचारलं की त्याला काही सांगता येत नाही, सगळं शून्यवाद आहे. कारण गौतम बुद्धांनी सांगितलंच शून्यवाद. तर शून्यवादामध्ये काय तत्वज्ञान असणार आहे? शून्यवादामध्ये सगळं काही शून्य आहे. एका वाक्यात तत्वज्ञान संपतं ऍक्च्युली. परंतु ते चगळायची खूप सवय असते, तर्क वितर्क करत बसायचे. असं आहे, तसं आहे, असं असू शकतं, तसं असू शकतं. आणखीन एक उदाहरण मला आठवतं, म्हणजे आमचे एक ऑइलचे कस्टमर आहेत इथेच लोकल. त्यांच्या घरी गेलो की मी टाळायचा प्रयत्न करत असतो, परंतु ते बसवून घेतात आणि ते सांगतात की गोलोक वृंदावनाच्या पलीकडेही आध्यात्मिक जग आहे, तिथे खरे भगवान राहतात. ते भगवान तुमच्या भगवान श्रीकृष्णांच्याही पलीकडचे भगवान आहेत. त्यांचा आम्ही अभ्यास करतो. त्यांचा आम्ही अभ्यास करतो. ते त्यांची पत्नी दोघांच्याही गळ्यामध्ये माळ आहे, परंतु ती माळ प्लॅस्टिकच्या मण्यांनी बनवलेली आहे. विसरलो मी ऍक्च्युली. त्यांचा जो संप्रदाय आहे ते दिल्लीला कुठेतरी त्यांचं हे आहे, साहेब असं काहीतरी म्हणतात, संत साहेब का असं काहीतरी. एनिवे, मुद्दा हा आहे की बसवून बराच वेळ हे ऍक्च्युली आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेच रिपीटेड मला त्यांनी जवळजवळ आता 10 वेळा सांगितलंय. त्यांच्या पण लक्षात नसते की ते मला त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. परत रिपीट करून सांगतात, असं आहे, तसं आहे, असं असतं, तसं असतं. प्रभुपाद इथे सांगायचा आपल्याला प्रयत्न करतायत की जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट अशी डिटेलमध्ये जाऊन सांगितली जाते तेव्हा तर्कवितर्क हा करावा लागतो. जसं आपण पण भागवतमच्या लेक्चरमध्ये, भगवद्गीतेच्या लेक्चरमध्ये तर्कवितर्क लॉजिकली प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो की नाही. प्रभुपादांचे प्रत्येक तात्पर्य तुम्ही बघितला तर ते लॉजिकली एखादी गोष्ट प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. अगदी भगवान श्रीकृष्ण देखील आणि भगवान कपिल देव देखील आता या पुढच्या 6 अध्यायांमध्ये आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करून दाखवणार आहेत की भगवंतांची सेवा करणे, भगवंतांना शरण जाणे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचा उद्देश आहे. आणि मग त्याच्यासाठी तर्कवितर्क हा करावा लागतो. एखाद्या तर्काचा पराजय करावा लागतो, त्याच्यापेक्षा हे तर्क श्रेष्ठ आहे हे दाखवून द्यावं लागतं. जसं की थोडक्यात आपण काल अभ्यास केला की कर्माची 5 कारणं आहेत, कर्माचे 3 प्रकारचे प्रेरणा आहेत, कर्माचे 3 घटक आहेत, याद्वारे कर्म होतं. परंतु या सगळ्यांना कंट्रोल करण्याला कर्माचा एकच कारण असतो, देअरफोर म्हणून. आपण जसं परीक्षेमध्ये गणिताचा सिद्धांत प्रूव्ह करून लिहितो, म्हणून A बरोबर 2 असेल आणि B बरोबर 3 असेल तर A प्लस B चा स्क्वेअर हा एवढा असेल, म्हणून हे असेल, म्हणून हे असेल. आणि अशा प्रकारे मी हे सिद्ध केलेलं आहे. हे जी प्रूव्ह करायची जी ही पद्धती आहे ही आधीपासून आलेली आहे, याच्यात काही नवीन नाही आहे ऍक्च्युली. याला शास्त्रामध्ये नाव पण आहे ऍक्च्युली, मी विसरलो काय म्हणतात, न्याय किंवा शास्त्राचा हा एक प्रकार असतो. पूर्वीचे ब्राह्मण अशा प्रकारे अभ्यास करायचे, कारण त्यांना अशा प्रकारच्या निर्विशेषवादी किंवा नास्तिकवादी, निराकारवादी लोकांना पटवून देण्यासाठी डिबेट्स व्हायचे.
तर प्रभुपाद आपल्याला इथे थोड्याफार प्रमाणामध्ये वॉर्निंग देत आहेत की अशा प्रकारे तर्कवितर्क करणारे तुम्हाला भरपूर भेटणार, आणि अशा प्रकारे तर्कवितर्क करणाऱ्यांना ऐकल्यानंतर तुम्हाला पण थोडंसं बरं वाटणार. येस, हे लॉजिकली प्रूव्ह करून हे पण सांख्य तत्वज्ञानच असेल. नाही, सांख्य तत्वज्ञानाचे खरे संस्थापक आहेत भगवान कपिलदेव. आणि म्हणून भगवान कपिलदेव ज्याप्रमाणे भक्तिमय सेवा समजावून सांगतात त्याप्रमाणे कोणीही सांगू शकत नाही. भगवद्गीतेपेक्षाही डीप मध्ये जाऊन भक्तिमय सेवा आपल्याला पुढच्या 5 अध्यायामध्ये वाचायची. भगवान श्रीकृष्ण स्वतः आणखीन एकदा भगवद्गीता भागवतम मध्ये सांगतात 11व्या स्कंदामध्ये उद्धवला. त्याच्याही पेक्षा डीप मध्ये ग्रेट डिटेल मध्ये जाऊन भगवान कपिलदेवांनी भक्तिमय सेवा आपल्याला पुढच्या 5 अध्यायामध्ये सांगितलेली. 5 नाही, मला वाटते 7 अध्यायामध्ये. टोटल 31 अध्याय आहेत या 3ऱ्या स्कंदामध्ये, आणि आपण 24व्या अध्यायामध्ये. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो बघा की पुढच्या अध्यायापासून जेव्हा कपिलदेव सांगायला सुरुवात करतात, हे आपल्यासाठी लाईफ चेंजिंग आहे आपल्या जीवनामध्ये. हे भागवतम मधलं हे टर्निंग पॉइंट आहे. ऍक्च्युली भागवतम मध्ये भगवान कपिलदेव येईपर्यंत भागवतमची सुरुवातच आहे, भागवतमची रचना आहे, भागवतमचा पाया निर्माण केला जात आहे. भगवान कपिलदेव भागवतम उलट करतात, आणि मग त्यानंतरचे सगळे अध्याय स्कंद जे आहेत 4थ्या स्कंदापासूनचे शेवटच्या स्कंदापर्यंत हे प्युअर भक्तिमय असल्यासारखे आहेत. आणि म्हणून हे भगवान कपिलदेव हे भागवतम मध्ये भगवान कपिलदेवांचं जे स्थान आहे ते खूप श्रेष्ठ स्थान आहे. बघा, दुर्दैवाने मात्र आपण डायरेक्टली 10व्या स्कंदामध्ये जातो, भगवंतांच्या लीला वाचायला लागतो. ला 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 ला, आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे. मग पहिल्या 9 स्कंदामध्ये काय लिहिलंय? आणि श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात की पहिले 9 स्कंद कठोरपणे वाचन, श्रवण आणि आचरण केल्याशिवाय 10वा स्कंद आपण वाचायला पण घेतला नसला पाहिजे. त्यापैकी एक महत्वाचा टप्पा आहे म्हणजे भगवान कपिलदेवांचा ज्ञानाचा प्रसार. कर्दम मुनी देखील इथे म्हणतात की ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आलेले आहेत. आणि श्रील प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतात की खरं ज्ञान आणि खरी मुक्ती म्हणजे परम भगवंतांना शरण जाणे आणि भक्तिमय सेवेमध्ये कायमचं सतत संलग्न होणे. हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला ज्ञान कळालं. हे जर आपल्याला कळालं तर या सांख्य तत्वज्ञानाचा शेवट आपल्याला क्लायमॅक्स जेव्हा किंवा ज्याला हे म्हणतात काय उद्देश तो कळाला. नसेल तर आपण पण तर्कवितर्कवादी होतो. असं असू शकतं, तसं असू शकतं, हे असू शकतं, तसं. आता तुम्हाला वाटेल की बाकीच्या बाहेरच्या संप्रदायवाले असे करतात. ऍक्च्युली आपल्या संप्रदायामध्ये देखील बरेचसे भक्त आहेत जे तर्कवितर्कामध्ये जास्त त्यांचं मन हे झालेलं असतं, अडकलेलं असतं. भगवंतांना शरण जाणे, भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांची सेवा करणे, या कन्क्लुजनला, या तात्पर्याला ते लवकर येत नाही. मग भगवद्गीता भागवतम वाचून झाल्यानंतरही अजून गोपाल चंपू, हे ते, गरुड पुराण, पद्मपुराण याचा अभ्यास करतात. आणि मग त्यांच्या लेक्चरमध्ये बघा देखील असंच आढळेल तुम्हाला, असं आहे सांगितलं, इथं असं हे सांगितलं, इथं ते सांगितलंय. पण प्रॅक्टिकली आपण काय करतोय नाही. म्हणून श्रील प्रभुपादांचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, श्रील प्रभुपादांचा ज्यांनी श्रील प्रभुपादांना जे समर्पित आहेत, शरण गेलेले आहेत, आणि प्रभुपादांचे हे जे भगवद्गीता आणि भागवतम याच्यावरती आधारित जीवन जगतात, ते ऍक्च्युली प्रॅक्टिकली भक्ती करतात. प्रॅक्टिकल रोजच्या जीवनामध्ये आपण काय बदल केलं पाहिजे हे सांगणारे आचार्य आहेत श्रील प्रभुपाद. आणि आपण खूप भाग्यवान आहोत त्यांचा आश्रय घ्यायला आपल्याला मिळतंय, हो की नाही. म्हणून परत आपल्याला प्रभुपाद सांगतात की भगवंतांना शरण जाणे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे
हाच जीवनाचा उद्देश आहे, हाच ज्ञानाचा वास्तविक निष्कर्ष आहे. याच निष्कर्षाला, याच परिणामाला आपण पोचलं पाहिजे. नसेल तर हा खटाटोप करून काही उपयोगाचा नाही. नसेल तर मग बाकीचे पण सांख्य तत्वज्ञान सांगतातच, हो की नाही. पुढे कपिलदेव म्हणतात, तान्नेव ते अभिरूपानी रूपानी भगवंस्तव यानी यानी च रोचन्ते स्वजनानाम रूपिणा. हे प्रभो, तुमचे रूप प्राकृतिक नसले तरीही तुम्हाला स्वतःची अशी अगणित रूपे आहेत. खरोखरच ती सर्व तुमची दिव्य रूपे असून ती भक्तांना प्रसन्न करणारी आहेत. भगवान कपिलदेव यांचं वर्णन ब्रह्मदेव थोडक्यात सांगतात. आपण 5-6 दिवसांपूर्वी वाचलं. सोनेरी केस असणार आहेत हे, आणि तिथे देखील प्रभुपाद आपल्याला सांगतात, आपण ऑलरेडी वाचलं, की भगवंतांचं कोणतंच रूप हे भौतिक रूप नसतं. कुठल्याही रूपामध्ये ते येऊ दे, त्यांचं जे शरीर असतं ते आध्यात्मिकच असतं, ते रूप जे असतं ते आध्यात्मिकच असतं, दिव्य असतं. दिव्य म्हणजे ट्रान्सेंडेंटल, या जगाच्या पलीकडचं. आणि ते दिव्य रूपच भक्तांना आनंद देणार असतं. भक्त हा सदैव कधी एकदा मला भगवंत समोरासमोर डोळ्यासमोर भेटतील आणि मी त्यांची सेवा करेन, एकाच उद्देशाने जगत असतो. त्या एकाच उद्देशाने सगळं काही करत असतो. तर आता कर्दम मुनींना कपिलदेव समोरासमोर भेटलेत, तर ते त्यांना हे आपल्या प्रार्थनेतून म्हणून दाखवतात की तुमची रूपे ही अनंत रूपे आहेत, त्यातलं एकही रूप हे भौतिक रूप नाही. हा मुद्दा परत परत का सांगितला जातो? भगवंतांचं रूप हे कधीही भौतिक नसतं, कारण आपण तीच चूक करतो. एकतर आपण स्वतःला भगवान मानतो किंवा भगवंतांना आपल्या समान मानतो. भगवद्गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे. हे दोन्ही चुका आपण कधी केलेल्या असल्या पाहिजे. भक्त कधीही हे चूक करत नाही. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की भगवंत एकमेवा द्वितीय आहेत. म्हणजे भगवंतांसमान भगवंत एकटेच आहेत. भगवंतांसमान देखील कोणी नाही, भगवंतांपेक्षा श्रेष्ठ देखील कोणी नाही. परंतु त्यांना अनंत रूपे आहेत. वेगवेगळ्या रूपात ते आपल्याला दिसतात. 1-2 नाही, अनंत आहे. थोडे अवतार आपल्याला माहिती आहे, 10 अवतार आपण मेन म्हणतो. श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सूत गोस्वामी 20 मुख्य अवतार सांगतात. त्याची विभागणी सांगतात. पुरुष अवतार, गुण अवतार, लीला अवतार, युग अवतार वगैरे वगैरे. परंतु तरीही आपण भगवंतांचे किती अवतार आहेत, किती रूप आहेत आणि ते कुठे कुठे आहेत, त्यांची नावं काय आहेत, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. इतकी रूप आहेत, इतके अवतार आहेत, इतकी नावं आहेत. नाम रूपाणी. ब्रह्मसंहितेत हे सांगितलेलं आहे, अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम. आणि ती सगळी रूप अद्वैत आहेत, अचिंत्य आहेत, आदि आहेत, शाश्वत आहेत, सनातन आहेत. भगवंतांना मूळ रूप आहे आणि त्याचबरोबर त्यांना अनंत रूपेही आहेत. ही अगणित रूपे ते आपल्या अगणित भक्तांच्या रुचीनुसार दिव्यत्वाने प्रकट करतात. याचा अर्थ असाही नाहीये की भगवंतांना मूळ रूपच नाही, त्यांना पाहिजे ते रूपामध्ये फिरत नाही. त्यांना मूळ रूप देखील आहे आणि त्यापासून हे अनंत रूप निर्माण झालेले आहेत. येथे चांश कलापुंचा, ते विस्तार आहेत भगवंतांचे आणि विस्ताराचे विस्तार आहेत, परंतु मूळ भगवान एकच आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. हे देखील भक्ताला माहिती असतं. आणि हे वेगवेगळे अनंत रूप का दाखवतात भगवंत? त्या प्रमाणामध्ये, त्या प्रकारामध्ये भगवंत आपल्या भक्तासाठी ही रूप घेतात. त्या प्रमाणामध्ये आणि त्या प्रकारामध्ये. भगवद्गीतेत कुठे सांगितलंय? यम यम वापी स्मरण बा नाव. जसा ज्या प्रमाणामध्ये जो मला शरण जातो तसा त्या प्रमाणामध्ये मी त्याला फळ देतो.
त्यजंतन्ते नाही, चुकलं, श्लोक आठवत नाही. एनिवे, असे समजते की एकदा महान रामभक्त हनुमानाने म्हटले की लक्ष्मीपती नारायण आणि सीतापती राम हे एकच आहेत आणि लक्ष्मी व सीतादेवी यांच्यामध्ये कोणताही भेद नाही, हे मला माहित आहे. पण माझ्याविषयी सांगावायचे तर मला प्रभू रामचंद्रांचेच रूप प्रिय आहे. अशी भक्ताची वेगवेगळ्या भक्तांची वेगवेगळ्या अशी प्रतिक्रिया. काही लोकांना नरसिंहदेवच प्रिय असतात, काही लोकांना मत्स्य अवतार प्रिय असू शकतो, वराह अवतार प्रिय असू शकतो, आणि त्यात काही चुकीचं पण नाहीये. याच प्रकारे काही भक्त श्रीकृष्णांच्या मूळ रूपाची अर्चना करतात. जेव्हा आपण कृष्ण असे म्हणतो तेव्हा आपण त्यांच्या इतर सर्व रूपांचा निर्देश करतो. केवळ कृष्णच नव्हे तर राम, नृसिंह, वराह, नारायण इत्यादी नावांचाही, या सगळ्या नावांचा कृष्णमध्ये समावेश आहे. विभिन्न प्रकारची दिव्य रूपे एकाच वेळी अस्तित्वात असतात, हे सुद्धा ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे. ही रूप कधी नष्ट होत नाहीत. रामादि मूर्तीषु सकलानि नियमेन तिष्ठान नानावतारम अकरोद भुवनेषु किंतु कृष्ण स्वयं समभव परम पुमान्यो गोविंदमादि पुरुषम तमाम भजामी. त्या श्लोकात पण ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे कृष्ण स्वयं. ते असंख्य रूपाने अस्तित्वात आहेतच, परंतु त्यापैकी एकही रूप भौतिक नाही. श्रीधर स्वामींनी असे म्हटले आहे की अरूपीनः, अर्थात रूपरहित म्हणजेच प्राकृतिक रूपरहित होय. भगवंतांना बऱ्याचदा अरूपीनः म्हटलं जातं, या श्लोकात पण म्हटलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की भगवंतांना रूप नाही. अरूपीनः म्हणजे भगवंतांचं रूप प्राकृतिक नाही, म्हणजे आपल्यासारखं शरीर त्यांना धारण करावं लागत नाही, जे पंचमहाभूतांनी आणि 3 सूक्ष्म शक्तींनी बनलेलं आहे. भगवंतांचे शरीर मग ते कुठल्याही रूपामध्ये असो, ते दिव्य असं सच्चिदानंद असतं. भगवंतांना विशिष्ट रूप आहे, अन्यथा या ठिकाणी असे कसे म्हटले असते की तानेव ते अभिरूपानी रूपानी भगवंतस्तव. तुम्हाला स्वतःची रूपे आहेत, पण ती प्राकृतिक नाहीत. भौतिक दृष्ट्या तुम्हाला रूप नाही, पण आध्यात्मिक दृष्ट्या दिव्य स्तरावर तुम्हाला असंख्य रूपे आहेत. भगवंतांची ही दिव्य रूपे मायावादी तत्वज्ञानी जाणू शकत नाहीत, आणि मग निराश होऊन ते म्हणतात की भगवंत रूपहीन निराकार आहेत. मला समजलं नाही, मला हे मान्य नाही, म्हणून त्यांना रूपच नाही, आकारच नाही, स्वरूपच नाही. तुम्हाला हे का मान्य नाही? मला हे मान्य नाही कारण मी त्यांच्या बरोबरचा होणार आहे एक दिवस. म्हणून ते श्रीकृष्ण जेव्हा महाभारताच्या वेळेला श्रीकृष्ण जेव्हा या अवनी तलावरती, पृथ्वी तलावरती उपस्थित होते, त्या रूपाला देखील हे मायावादी निर्विशेषवादी आपल्या समानच एक समजतात की भगवान म्हणजे एक अव्यक्त निराकार शक्ती आहे, परंतु ती आपल्याला ज्ञान देण्यासाठी श्रीकृष्णाच्या रूपामध्ये जन्म घेऊन आली होती. श्रीकृष्ण एक महान पुरुष होते, ज्ञान दिले आणि ते आपल्यासारखेच देहांतर करून गेले. किती मूर्खपणेचा सिद्धांत आहे, हो की नाही? तथापि ही वस्तुस्थिती नाही. ज्या ठिकाणी रूप आहे त्या ठिकाणी व्यक्तीही उपस्थित असतेच. अनेक वैदिक ग्रंथांमध्ये अनेक वेळा भगवंतांचे वर्णन पुरुष अर्थात मूळ रूप, मूळ भोक्ता असे करण्यात आलेले आहे. पुरुषम, पुरुष, पुरुषोत्तम. त्यांना रूपच नसेल तर मग पुरुष म्हणायचा उद्देश काय? पुरुषचा तसं बघायला गेलं तर संस्कृतमध्ये मूळ अर्थ असतो पुरुष म्हणजे भोक्ता, उपभोक्ता, भोग घेणारा, आनंद घेणारा. परंतु ज्याला रूपच नसेल, ज्याला आकारच नसेल, तर तो कशाचा आनंद घेणार? आणखीन एक कारण असतं मायावादी, निर्विशेषवादी, निराकारवादी लोक भगवंतांचं रूप मान्य करत नाहीत. ते म्हणजे रूप मान्य केलं की आपल्याला त्यांचं सेवक व्हावं लागतं आणि सेवा करावी लागते.
रूप जर मान्य केलं नाही, भगवंत म्हणजे एक अव्यक्त शक्ती आहे सगळीकडे पसरलेली, आणि मीही एक दिवस शुद्ध होऊन त्या शक्तीमध्ये विलीन होऊन जाणार आहे. त्यामुळे मी त्यांचा सेवक व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये येऊन कंठीमाला जप करत असताना देखील ज्यांना सेवा करायची इच्छा नाही, ते सगळे एका अर्थाने निराकारवादी निर्विशेषवादीच असतात. प्रभुपाद म्हणतात एका ठिकाणी का, कारण आपल्याला सेवा करायला आपण तयार नाही. कुठेतरी अजूनही आपला अहंकार आहे की मी देखील श्रेष्ठ होणार, हो की नाही. त्या अहंकारासाठीच आपण या भक्ती मार्गाचा उपयोग करून घेतो, त्याला काही अर्थ नाही, हो की नाही. आणि मग बऱ्याच प्रवचनांमध्ये तुम्हाला आढळेल की अशा प्रकारचं निर्विशेषवादी निराकारवादी प्रतिपादन केलं जात, सांगितलं जात. किती मूर्खपण आहे. भागवतमचा क्लास आपला थोडा कठोर असतो, मी पहिल्यांदाच सांगितलेला आहे. थोडस आपण डीप मध्ये जाऊन हे बोलतो. आपले बरेच वरिष्ठ भक्त आहेत, काही संन्यासी पण आहेत, जे पूर्णपणे निर्विशेषवादी निराकारवादी प्रचार करत असतात आपल्या संस्थेमध्ये. दुर्दैवाची गोष्ट आहे, हो की नाही. मनुष्य निराकारवादी निर्विशेषवादी तत्वज्ञानाचा आधार तेव्हाच घेतो जेव्हा त्याला भगवंतांचं सर्वश्रेष्ठत्व मान्य नसतं. मी श्रेष्ठ आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी तो निर्विशेषवादाचा आधार घेत असतो. आणि आपण आलोयच या भौतिक जगामध्ये मी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करायला, हो की नाही. आणि त्यामुळे इथे राहून प्रभुपादांच्या या चळवळीचा एक भाग बनून देखील जर तुम्ही निर्विशेषवादाचा प्रचार करत असाल तर तुमच्या इतका मूर्ख आणि बदमाश व्यक्ती कोणी नाही. कारण प्रभुपादांच्या पूर्ण चळवळीचाच उद्देश आहे या निर्विशेषवादाचा समूळ उच्चाटन करणे. आपल्या पुस्तकामध्ये निर्विशेषवाद सांगतात काही आजकालचे भक्त, तेच पुस्तक आपण सगळेजण वाचतो, त्याच पुस्तकाचा प्रचार करतो. किती मोठा मूर्खपणा आहे. तुम्हाला वाटत असेल मी असंच बोलतोय, एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. मला आता सापडतंय का बघतो. आपले हे एक आपले वरिष्ठ भक्त आहेत ऍक्च्युली, त्यांचं हे इंस्टाग्राम वरलं पोस्ट आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. एकदम मला आठवलं, थोडासा वेळ द्या मला शोधेपर्यंत, तोपर्यंत आपण पुढचं वाचूया. प्रभुपाद म्हणतात की भगवंत ही व्यक्ती आहे, भगवंत हे त्यांना स्वरूप आहे, त्यांना आकार आहे, त्यांना व्यक्तिमत्व आहे, ते पुरुष आहेत. अनेक ग्रंथांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये त्यांचा उल्लेख व्यक्ती म्हणून, पुरुष म्हणून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या स्पष्टीकरणाचा निष्कर्ष असा आहे की भगवंतांचे रूप भौतिक नाही, आणि तरीही निरनिराळ्या श्रेणींच्या भक्तांच्या रुचीनुसार ते एकाच वेळी राम, नृसिंह, वराह, नारायण, मुकुंद आदी असंख्य रूपांमध्ये अस्तित्वात असतात. अशी लक्षावधी रूपे आहेत, परंतु ती सर्व विष्णू तत्वे किंवा श्रीकृष्णच आहेत. आता याचा अर्थ असाही नाहीये की भगवान श्रीकृष्ण हे एकच व्यक्ती आहेत आणि त्यांची ही सगळी रूपं जी आहेत ती मात्र काल्पनिक आहेत किंवा तात्पुरती आहेत. जसं निर्विशेषवादी लोक म्हणतात की श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान देण्यासाठी तात्पुरते आले होते आणि नंतर ते नष्ट झाले. नाही, ते त्यांचं ओरिजिनल मूळ स्वरूप आहे. तसंच हे राम, नृसिंह असे असंख्य अनंत रूप आहेत, आणि ती सगळी रूप शाश्वत आहेत, कधीच नष्ट होत नाही किंवा तात्पुरती नाहीये. एकच भगवंतांचं रूप तात्पुरतं आहे म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, आणि श्रील प्रभुपाद देखील आपल्याला ते सांगतात भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये देखील 2ऱ्या स्कंदामध्ये. आणि
ते म्हणजे भगवंतांचं विराट स्वरूप. कारण ते मूलतः आहेच भौतिक, परंतु ते देखील शाश्वत आहे. परंतु ते निर्माण होतं, नष्ट होतं, निर्माण होतं, नष्ट होतं. या रूपामध्ये ते देखील शाश्वत आहे. परंतु हे भौतिक जग हे भगवंतांचे शरीर असल्यासारखं आहे. ते भौतिक जग हे शाश्वत नाही, ते नष्ट केलं जातं. म्हणून 11व्या अध्यायामध्ये जिथे Here is my first live. Here is my first live. 11व्या अध्यायामध्ये जिथे विराट स्वरूप सांगितलेलं आहे भगवंतांचं, तिथे प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की हे स्वरूप मात्र शाश्वत नाही भगवंतांचं, बाकी सगळी रूप शाश्वत आहेत. तर कर्दम मुनी इथे हेच सांगतायत की तुम्ही माझ्यासमोर दिसताय, मला माझ्यासारखेच दिसताय, परंतु मी ही चूक करणार नाही. तुमचं शरीर दिव्य आहे, माझ्यासारखं नाहीये. तुमची सगळी रूपं दिव्य आहेत, तुमची अनंत रूपे आहेत, परंतु माझ्या संतुष्टीसाठी तुम्ही हे रूप घेऊन माझ्यासमोर आलेला आहात. तुम्ही किती महान आहात, भक्त वत्सल आहात. हे या प्रार्थनेतून कर्दम मुनी आपली भावना व्यक्त करतात. प्रार्थना खूप गरजेची असते. भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी सांगतात, आपण भगवंतांची प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना म्हणजेच भगवंतांना हात जोडून भगवंतांची कृपा, भगवंतांची दया, याच्याबद्दल भगवंतांसाठी आपण कृतज्ञ असलेले शब्द व्यक्त केले पाहिजे. हरे कृष्ण. आजच्या लेक्चरचे 2 विषय झाले. एक विषय सांख्य तत्वज्ञान आणि दुसरा विषय भगवंतांचं रूप, स्वरूप. मला थोडस सापडलेलं आहे, मी सांगतो त्याच्या आधी. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, सांख्य तत्वज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेत पण मला वाटतं दुसऱ्या स्टेपला सांगितलं. येस. तर मग ते सांख्य तत्वज्ञान आपण आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी काय पद्धत, म्हणजे काय केलं पाहिजे, म्हणजे ते कसं जाणून घेतलं पाहिजे आणि जाणल्यानंतर आपण त्याचं कसं प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, म्हणजे त्याची प्रगती कशी केली पाहिजे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. हरे कृष्ण. जसं प्रभुपाद म्हणाले त्या तात्पर्याच्या शेवटी की या सगळ्याचा उद्देश आहे भगवंतांना शरण जाणे आणि भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होणे. दॅट्स इट. आपल्या भक्तांमध्ये एक ही चुकीची कल्पना आहे की सकाळ, दुपार किंवा आठवड्यातून एकदा थोडीफार सेवा करणे. नाही, कंटिन्युअसली 24 तास 365 डेज 7/24 प्रत्येक क्षण भगवंतांच्या सेवेमध्ये आपण असलं पाहिजे. त्या स्टेजला येण्यासाठी या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. मग आता हे डिटेलमध्ये, अगदी काटून छाटून डिटेलमध्ये सांगणे म्हणजे सांख्य तत्वज्ञान. याची गरज का भासते? कारण अनादि अनंत जन्मापासून आपल्या काही धारणा झालेल्या आहेत, काही संशय झालेले आहेत, ते छेदून टाकले पाहिजेत. आपला जो अहंकाराने आपले एक कल्पना निर्माण झालेली आहे ती कापून टाकली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जितक्या डीप जाता येईल तेवढ्या डीप जाऊन भगवंत सांगायचा प्रयत्न करतात हे ज्ञान. हा मुद्दा सांख्य तत्वज्ञानाचा खरा मुद्दा आहे. नाही तर नसेल तर काही गरज नसते ऍक्च्युली. जसं मी बऱ्याचदा सांगतो की एखाद्या खेडेगावामध्ये तुम्ही गेला, झोपडीत राहणारी म्हातारी आजी सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विठ्ठल 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 करत असते. तिला सांख्य तत्वज्ञानाची काय गरज आहे? तिला काहीच गरज नाही. ती ऑलरेडी सांख्य तत्वज्ञानाच्या पलीकडे. बर, तिला तुम्ही जाऊन विचारला की हे जरा मला डिटेल मध्ये सांग बाई,
आत्मा काय असतो, परमात्मा काय असतो, हे नाही. दुसरा अध्याय भगवद्गीतेचा तोच आहे. त्याला सांख्य तत्वज्ञान का म्हटलेलं आहे? कारण त्या अध्यायामध्ये भगवंत आत्म्याचं स्वरूप अगदी डिटेलमध्ये जाऊन सांगतात. कारण मूळ आपल्याला तेच माहिती नाहीये, आत्मा आणि शरीर यातला फरक. परंतु ते त्या आजीला सांगता येणार नाही. तिला तुम्ही किती विचारा आणि तुम्ही तिला सांगायचा प्रयत्न करा, ती डोक्याला हात लावून म्हणेल काय सांगत बसलायस बाबा, मला याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु ती टॉपमोस्ट स्टेजला आहे. का? कारण ती सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांचं सदैव स्मरण करते. या स्टेजला पोहोचण्यासाठी ज्ञानाच्या ज्या डीप लेवलला जाता येईल त्या डीप लेवलला जाण्याचा आपला उद्देश असतो. जो प्रचारक असतो त्याचा उद्देश असतो. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव आहे सदापुत दास. त्यांचे सगळे लेक्चर आहेत युट्यूब वरती, तुम्ही ऐकू शकता. सदापुत दास चॅनल. त्यांचे लेक्चर ऐकल्यावरती असं वाटतं की आपण शास्त्रज्ञ आहे की काय. आणि ते खरोखर शास्त्रज्ञ होते. ते खरोखरच शास्त्रज्ञ होते. आजकालच्या शास्त्रज्ञासारखे नव्हते, ते खरोखरचे शास्त्रज्ञ होते. आणि भगवंतांनी त्यांना प्रभुपादांशी जोडलं. प्रभुपादांनी त्यांना आदेश दिला की हे तुमचं जे शास्त्रीय वैज्ञानिक ज्ञान आहे हे सोडून देऊ नका, याचा उपयोग तुम्ही भक्तीसाठी करा. सदापुत दास म्हटले याचा उपयोग भक्तीसाठी काय करायचा, हे सगळं बोगस आहे म्हणून तर मी इथे आलोय. प्रभुपाद म्हटले नाही, ज्यांना ज्यांना या सायन्स वरती विश्वास आहे तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगा की भगवंतांना शरण कसं जायचं. मग जेव्हा आपण सदापुत दासांचे लेक्चर ऐकतो, एक 8-10 वर्षापूर्वी मी कंटिन्युअसली त्यांचे लेक्चर ऐकायचो, तेव्हा आपल्याला सगळं पटायला लागतं अगदी डीप मध्ये जाऊन, की म्हणजे बी व्हिटॅमिनच्या रायबोफ्लोविन सेलमध्ये जी भावना असते, जी चेतना असते, ती कशी काम करते इथपर्यंत जाऊन सांगतात सदापुत दास. मला असं अंगावर काटे येतात ऍक्च्युली त्यांचं लेक्चर ऐकताना. आणि त्यांना एका भक्तांनी प्रश्न देखील विचारलेला की याचा काही उपयोगच नाहीये, याचा उपयोग करून बरेचसे शास्त्रज्ञ लोक नास्तिक होतात, भगवंतांना मान्यच करत नाही, ते तुम्ही परत आम्हाला का समजावून सांगताय? एवढ्या डीप मध्ये जाऊन सांगायची गरज काय आहे? आता कपिल देवांचे आपण सांख्य फिलॉसॉफी वाचणार आहोत पुढच्या अध्यायापासून, तुम्हाला लक्षात येईल की एवढ्या डीप मध्ये जाऊन सांगायची गरज काय. का? कारण काही तत्वज्ञान आपल्या डोक्यामध्ये डीप मध्ये जाऊन बसलेत, जे आपल्याला बाहेर काढायचे नाहीयेत. मग अशा व्यक्तींना तेवढ्याच डीप मध्ये जाऊन ते बाहेर काढून फेकून द्यावे लागतात. उदाहरणार्थ 29व्या अध्यायामध्ये भगवान कपिल देव आपल्या आईला हा जो अहंकार आहे, द्वेष, निंदा, ईर्ष्या, अगदी डीप मध्ये जाऊन सांगतात. अक्षर रिपीट करून डीप मध्ये जाऊन. एखाद्याचा अहंकार वगैरे गेलेला असेल तर तो म्हणेल की एवढा अभ्यास करायची काय गरज आहे, तुला कळालं बाबा अहंकार चुकीचा आहे, ईर्ष्या द्वेष चुकीचा आहे, सोडून द्या, विषय संपला. एवढ्या डीप मध्ये जाऊन अभ्यास करायची काय गरज आहे? कोणाला गरज आहे? ज्याला डीप मध्ये जाऊन जो अडकलेला आहे की मला सोडायचंच नाही, त्याला डीप मध्ये जाऊन त्याचे फायदे तोटे सांगून त्याला त्यातून बाहेर काढायची गरज असते. याला म्हणतात सांख्य तत्वज्ञान. मग आपले पण अशी काही न्यूनगंड असतील, मराठीमध्ये हा शब्द मला माहिती नाही व्यवस्थित वापरला की नाही मी, मराठी एक्सपर्ट कुठे, इज दॅट द राईट वर्ड? आपले काही असे आस्था असतात, आपले काही असे मनाचे तिडे म्हणू शकता तुम्ही साध्या भाषेमध्ये. आपल्या मनाच्या वरती असे संस्कार झालेले असतात या जन्मातले, मागच्या जन्मातले, त्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये मनामध्ये असा एक तिडा पडलेला असतो की ते आपल्याला लवकर सोडायचाच नसतो, पटलं तरी सोडायचं नसतं. मग अशा लोकांना हे डीप मध्ये जाऊन सांगायची गरज असते. त्याच्यासाठी सांख्य तत्वज्ञान आहे. त्यामुळे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला एखादी गोष्ट पटली त्याच्यावरती ऍक्शन घ्या, लगेच ऍक्शन घ्या. ते ऍक्शन घेतला तर आपलं जीवन सफल होणार. खूप महत्वाचं आहे. आणि परत आपण निर्विशेषवादाच्या मुद्द्यावरती येऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काही श्रील प्रभुपादांची वाक्य खूप आश्चर्यकारक वाटतात. एका ठिकाणी श्रील प्रभुपाद म्हणतात, निर्विशेषवादी निराकारवाद्यांना भक्त बनवणे
हा आपल्या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. ज्याला ऑलरेडी भगवंतांबद्दल, विठ्ठलाबद्दल आसक्ती आहे, त्याला भक्त बनवण्यामध्ये तुमचं काही यश नाही. जो निर्विशेषवादी आहे, जो निराकारवादी आहे, जो नास्तिकवादी आहे, त्याला आस्तिकवादी भक्त बनवणे हे कला तुम्ही शिकली पाहिजे. हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. मग हे जर करायचं असेल तर थोडंसं डीप मध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि ज्यांना ज्यांना अशा प्रकारचं सायंटिफिक नॉलेज आहे, ज्यांना ज्यांना अशा प्रकारचं सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे, त्यांनी आपल्या बॅकग्राऊंडचा उपयोग करून भक्तीचा प्रचार केला पाहिजे. प्रचारासाठी देखील हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु ऑफकोर्स प्रचाराच्या पूर्वी आपण स्वतःला शरण जाण्यासाठी आणि भगवंतांच्या सेवेमध्ये 24 तास संलग्न होण्यासाठी हे समजावून घेणं महत्वाचं आहे. या लेवलला तुम्ही पोहोचलं पाहिजे, मग तुम्ही या ज्ञानाचा उपयोग प्रचारासाठी केला पाहिजे. आधी केलेची पाहिजे. जन्म सार्थक करो कर परोपकार. पहिल्यांदा स्वतःचा जन्म सार्थक करायचं, मग परोपकार करायचं. तर ज्या काही लेवलला तुमच्या मनामध्ये आता तुम्ही अडकलेला असाल, तर आशा आहे की ही सांख्य तत्वज्ञान त्या लेवलची तुमची ती गाठ सोडवेल. जसं ब्रह्मदेव परवा म्हणत होते की नाही, या संशयाच्या या जिद्दीपणाच्या ज्या गाठी, अहंकाराच्या गाठी आपल्या हृदयामध्ये पडलेल्या आहेत, त्या गाठी तोडायच्या, सोडवायच्या काम सांख्य तत्वज्ञान करतं. आणि जर आपण या तत्वज्ञानाचा अभ्यास विनम्रतेने केला तर डेफिनेटली याचा उपयोग होतो. कुठलंही ज्ञान असू दे, सांख्य तत्वज्ञान असो, भगवद्गीता असो, अगदी 5 मिनिटाचं लेक्चर असो किंवा एखादं वाक्य जरी तुमच्या कानावर पडलं, ते तुम्ही विनम्रतेनं घेतलं तर त्याचा परिणाम होतो. विनम्रता नसेल तर कुठल्याही ज्ञानाचा परिणाम होतो. त्यामुळे असं ठरवा मनामध्ये की मी कपिल देवांची ही जी शिकवण आहे ती मी विनम्रतेने ग्रहण करेन. विनम्रतेने ग्रहण करणे म्हणजेच शांत चित्ताने ऐकणे, आपलं मत त्याच्यावरती न मांडता. लगेच आपण तयार असतो त्याच्यावरती आपलं मत मांडायला. थांबा थोडा वेळ, 2 सेकंद थांबा, 1-2 मिनिटं थांबा, ऐकून घ्या व्यवस्थित काय आहे ते, आणि मग त्याच्याप्रमाणे थोडंसं करून बघा पटतंय का. मग आपले तिडे सुटत जातात. अशा प्रकारे या सांख्य तत्वज्ञानाचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. मला हे सापडलेलं आहे. आपले एक महान भक्त आहेत, फेमस, ते आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये लिहितात. इंग्लिशमध्ये आहे, परंतु मी इंग्लिशमध्ये सांगता सांगता मराठीमध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अक्षरशः डायरेक्टली लिहितात, लेट्स नॉट गेट इनटू द फिलॉसॉफिकल डिबेट अबाउट द जेंडर ऑफ गॉड. म्हणजे भगवंत स्त्री आहेत की पुरुष आहेत या तत्वज्ञानाच्या तर्कवितर्कामध्ये आपण जायला नको. लेट्स नॉट गो देअर, म्हणजे तिथे जायला नको. कंसात लिहितात, रिफर टू गॉड ॲज ही इयर, हेन्स द डिस्क्लेमर, ऑर वेदर गॉड इज अ पर्सन ऑर अ फोर्स ऑर एनर्जी. ते सांगतात की आमच्या शास्त्रामध्ये भगवंतांना ही म्हणजे पुल्लिंगी वापरलेला आहे, परंतु तसं तुम्ही काही घ्यायची गरज नाही. भगवंत पुल्लिंग आहेत का स्त्रीलिंग आहेत आपल्याला याच्यामध्ये जायची काही गरज नाही. भगवंत हे व्यक्ती आहेत का शक्ती आहेत, फोर्स आहेत का एनर्जी आहेत, याच्यामध्ये पण आपल्याला जायची काही गरज नाही. अँड इफ समवन इज नॉन बिलिव्हर, लेट्स इवन टेक द फेथ पार्ट अवे. आणि जर एखाद्याला भगवंतांवरती विश्वासच नसेल, त्याचं देखील आपण मान्य करूया. लेट्स रिप्लेस गॉड विथ युनिवर्स ऑर लाईफ. भगवंतांना हे जग किंवा जीवन या अर्थाने घेऊया. लेट्स फोकस ऑन द प्रिन्सिपल बिहाइंड दीज लाईन्स. If we keep going patiently, giving our best, even if we don't see immediate results, eventually God or universe or life does reciprocate by giving us something that is best for us. म्हणजे काय की तुमच्या मते भगवंत स्त्री असतील, पुरुष असतील, एक शक्ती असेल,
किंवा संपूर्ण जग युनिव्हर्स भगवान असेल, किंवा लाईफ, तुमचं जीवन लाईफ भगवान असेल, जे काही तुम्हाला समजाय ते समजा, या मार्गामध्ये तुम्ही पुढे व्हा. हे जे जो कोणी भगवान आहे, जो कोणी युनिव्हर्स आहे, जो कोणी लाईफ आहे, ते तुम्हाला तुमच्याशी आदान प्रदान करेल. प्रभुपादांनी चपलीनं मारलं असतं हे ऐकल्यावरती. अशा प्रकारचा प्रचार का केला जातो? ऍक्च्युली अशा प्रकारच्या प्रचाराच्या विरुद्धात प्रचार करणे हे प्रभुपादांचं चळवळीचं मुख्य काम आहे ऍक्च्युली. म्हणून आपण रोज म्हणतो देखील, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे, त्यांच्या प्रणाम मंत्रामध्ये आहे. आणि तोच निर्विशेषवाद, शून्यवाद आपण शिकवायला लागलो तर काय राहणार आहे याच्यामध्ये? हो की नाही? खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि खूप खूप फेमस आहेत हे प्रभूजी ऍक्च्युली, अतिशय फेमस आहे. अशा प्रकारच्या निर्विशेषवादाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, कारण आपल्याला भगवंतांसमान फेमस व्हायचंय. न धनम न जनम न सुंदरीम, हे चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे. परंतु मॅक्झिमम लोक याच्यामध्ये येतात धनम जनम सुंदरीम साठीच, आणि मग ते अडकून बसतात, दुसऱ्यांना पण अडकवतात. स्वतः अडकतात, दुसऱ्यांना पण अडकवतात. हा सांगण्याचा माझा उद्देश काय आहे? प्रभुपादांच्या 80% तात्पर्यामध्ये तुम्हाला निर्विशेषवाद्यांच्या विरुद्ध आढळेल, नाही? बऱ्याचदा मी सांगतो देखील की हे वाचून काढूया पटकन, कारण आपण निर्विशेषवादी नाही आहे, परंतु प्रभुपादांचा उद्देश आहे निर्विशेषवाद्यांच्या विरुद्ध फाईट करणे. त्यामुळे आपण जर निर्विशेषवादी प्रचार करायला लागलो तर किती डेंजरस होईल प्रभुपादांच्या चळवळीला, याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि म्हणूनच बोगस भक्त निर्माण होतात याच्यातून. याचा विरोध केला पाहिजे आपण, कारण आपण प्रभुपादांचे अनुयायी आहोत. प्रभुपाद हे निर्विशेषवादाचा विरोध करणारे आहेत. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. दिवसातून 10 वेळेला आपण त्यांच्या प्रणाम मंत्रामध्ये म्हणतो निर्विशेषवादाचं खंडन करायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला भगवद्गीतेत, भागवतामध्ये सगळीकडे हे आढळतं. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे प्रभुपाद सांगतात भगवंत निर्विशेष निराकार नाही आहेत, भगवंतांना स्वरूप आहे, भगवंत व्यक्ती आहेत, भगवंत पुरुष आहेत, भगवंत स्त्री नाहीत, भगवंत पुरुष आहेत. हे ठामपणे सांगितलं पाहिजे. मग अशा लोकांना मी विरोध करून पाहिला. यांचं उत्तर काय असतं? प्रभूजी, नवीन भक्तांना अट्रॅक्ट करायला, नवीन भक्तांना आणायला आपल्याला असे बोलावं लागतं का? तुला फेमस व्हायचंय म्हणून, दुसरा काय उद्देश आहे? शिला प्रभुपाद जेव्हा पहिल्यांदा टीव्ही इंटरव्ह्यू द्यायला गेले होते, पहिल्या वाक्यामध्ये शिला प्रभुपाद म्हणतात, तुमच्या देशामध्ये मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की देव आहे कोण, त्याचं नाव काय आहे, तो कुठे राहतो, त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, हे तुम्हाला माहिती नाही, मी हे तुम्हाला सांगायला आलोय. मॉमीने ती खिडकी उघडली वाटतं. त्यामुळे आपण घाबरलं नसलं पाहिजे. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहेत, त्यांना स्वरूप आहे, त्यांना रूप आहे, त्यांना व्यक्तिमत्व आहे. हे कुठेही बोलायला, कुठेही सांगायला आपण घाबरलं नसलं पाहिजे. भले माझे 4 अनुयायी कमी होतील, भले माझे 4 शिष्य मला सोडून जातील, काही हरकत नाही. तो सत्य बोलतो, तो शिला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा शिष्य असतो. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे का? थांबूया आपण इथे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ते धननिरंकारवाली म्हणतात की भगवंत निराकार आहेत, भगवंतांना कोण म्हणतात? कोण म्हणतात? धन निरंकार. हो, धन निरंकार जे ग्रुप आहे की नाही, धन निरंकार
धन निरंकार वाली जे आहेत की नाही, हा ते ग्रुप आहे बघा धन निरंकार. आपलं जसं इस्कॉन आहे तर धन निरंकारची माझे म्हणला ना साहेब जी काय आहे हा 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 ते धन निरंकार वाली, मला म्हणला नाही की ते साहेब जी काय म्हणतात त्यांना ते. त्यांच्या संप्रदायाचं नाव धन निरंकार असं आहे का? मला काय माहिती नाही. हा धन निरंकार. बाबा हरदेव सिंग धन निरंकार. धन निरंकार काय धन कल्पना. निरंकार ते काय म्हणते की भगवंतांना आकारणे निराकार आहे भगवंत. हो, असे बरेच संप्रदाय आहेत भारतामध्ये, विशेष करून जे म्हणतात भगवंतांना आकार नाही, निराकार आहेत. आणि हे सगळे भारतातच आहेत का? कारण उपनिषद जे आहेत ते असे थोडेसे कन्फ्युजिंगच आहेत. वेद उपनिषद यांचा अभ्यास स्वतःच्या मनाने आपण करायला गेलो की, कारण मुळात आपली स्वतःची कल्पना आहे की मी भगवान व्हायचंय, मला भगवान व्हायचंय, मला भगवंत व्हायचंय. त्यामुळे हे सगळ्यांचा अर्थ पण आपण तसाच काढत जातो. हे आता आचार्य प्रशांतचं जर तुम्ही ऐकला तर ते पण निराकारवादीच आहेत. ते भगवद्गीतेतलं वाक्य असं सांगतात की म्हणजे भगवान श्रीकृष्ण एक महान व्यक्ती होते आणि ते आपल्याला फक्त ज्ञान द्यायला आले होते. परंतु थोडंफार संस्कृत येणाऱ्याला कळतं की भगवद्गीतेचा तसा अर्थ नाहीच आहे. हे सगळे तुम्ही जे म्हणता धन निरंकारवाले म्हणा किंवा ते ओम काय ते ओम शांती, ओम शांती, त्यानंतर श्री श्री रविशंकर, हे सगळेजण भगवद्गीता, भागवतम, वेद यांचा आधार घेऊनच संप्रदाय निर्माण करतात. परंतु एखादा आपण आता नॉर्मली जरी आपण संस्कृतचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की भगवंत स्पष्टपणे सांगतात भगवद्गीतेत, अगदी दुसऱ्या अध्यायातच सांगतात की असा एकही काळ नव्हता जेव्हा तू नव्हतास, जेव्हा मी नव्हतो आणि जेव्हा हे नव्हते. त्यामुळे आपण नष्ट होऊन भगवंतात विलीन होणार आहे वगैरे वगैरे कल्पना मूर्ख कल्पना आहेत. या कल्पना, सगळ्या कल्पना ज्या आहेत, जैनिझम देखील याच्यावरतीच आधारित आहे. या कशातून आलेल्या असतात? मी भगवान होणार या मूळ उद्देशातून हे निर्माण झालेलं असतं. जैन संप्रदायाचा देखील हाच उद्देश आहे, ज्याला आपण निर्वाण म्हणतो. तीर्थंकर होणे म्हणजेच भगवान होणे. एक कॉमन सेन्स आहे की या सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्णपणे तुमचा अहंकार, काम, इच्छा सगळी सोडून दिली पाहिजे. मग ही इच्छा तरी का ठेवायची? भक्ती किंवा धर्म हा कुठल्याच स्वार्थाने केला नसला पाहिजे. मग तो स्वार्थ, मी भगवान होणे हा देखील एक स्वार्थच आहे. मला निर्वाण मिळालं पाहिजे हे देखील एक स्वार्थ आहे. म्हणून प्रभुपाद देखील सांगतात की आपल्या भक्तीमध्ये देखील बरेचसे भक्त मुक्तीच्या मागे लागलेले असतात, परंतु शुद्ध भक्त हा मुक्तीच्या, मोक्षाच्या मागे पण नसतो, कारण तो पण शेवटी स्वार्थच आहे. त्यामुळे हे सगळे जेवढे हे धननिरंकारवाले एकच नाही आहेत प्रभूजी. भारतामध्ये जवळजवळ तुम्ही शोधायला गेला तर तुम्ही 100च्या वर असे संप्रदाय भेटतील तुम्हाला. 100च्या वर आरामात, म्हणतोय मी, आरामात 100च्या वर भेटतील. ज्या सगळ्या संप्रदायांचा उद्देश आहे भगवंत निराकार आहेत हे सांगणे. हॅपी थॉट्स इथेच झाले 8-10, हो की नाही? परवाच मी ते श्री श्री रविशंकरनी देखील मुलाखत युट्यूबवरती मी पाहिलेली. त्याच्यामध्ये त्यांना विचारलेले की भगवान, देव म्हणजे काय असतं ते सांगायला सुरुवात करतात. काय भगवान म्हणजे काय, देव म्हणजे काय? मी, तुम्ही, आपण सगळे भगवान आहोत. त्याचं पहिलं वाक्यच हे होतं. मग याच्या पुढची स्टेज काय असते? मग मी भगवान आहे, मग मला दुःख का होते? मी इथे अडकलोय का? त्यांच्याकडे याचं उत्तर नाहीये. ते फक्त असं म्हणतात की आता सध्या मी काही ना काही कारणास्तव इथे अडकलोय, त्याचं कारण आहे माझं कर्माचं फळ. हे पण मान्य करतात शास्त्रामध्ये, मला हे समजलंय. त्यामुळे मी अकर्म करणार, कर्म करायचं बंद करणार, गुलाबजामुन खायचं बंद करणार. म्हणून बघा, जैन धर्मातले वगैरे जे संन्यासी असतात ते एकदम स्ट्रिक्ट असतात. प्रत्येक गोष्ट मोजून मापून करतात, कारण प्रत्येकाचं रिॲक्शन असतं त्यांना माहिती आहे. परंतु त्यांचा उद्देश हा असतो की या कर्मबंधनातून मुक्त होऊन भगवान होणे. काहीतरी कारणामुळे मी इथं अडकलोय,
परंतु इथून मुक्त झालो की मी परत भगवान होणार आहे. परंतु मी भगवान आहे मला माहिती नाही, मी का करणार. भगवान असा थोडीच असतो ज्याला स्वतःलाच माहिती नाही तो का अडकलाय, मग त्याला भगवान कसं म्हणता येईल. हे लॉजिक मध्येच बसत नाही, सांख्य तत्वज्ञानामध्ये बसत नाही, हो की नाही. तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही तीर्थंकर आहात, तुम्ही भगवान आहात, मग आता तुम्ही का अडकलाय मला नाही माहिती. पण मला हेतून बाहेर कसं पडायचं माहिती आहे, आणि बाहेर पडल्यानंतर मी पुन्हा भगवान होणार आहे. ही भगवानची व्याख्या अशी नसते. भगवान हा सदैव भगवान असतो. म्हणूनच शास्त्रामध्ये परत परत श्रील प्रभुपाद सांगतात, कुठल्याही रूपामध्ये कुठल्याही स्थितीमध्ये भगवंत भौतिक जगामध्ये भौतिक गुणांनी भौतिक नियमांना भगवंत कधीच बांधील नसतात. भगवान हे सदैव भगवानच असतात. भगवान हे सदैव सर्वशक्तिमान असतात, सदैव सर्वज्ञानी असतात, सदैव सर्वव्यापी असतात. नाहीतर मग भगवान म्हणण्यात काय अर्थच नाही. जो काहीशा कर्मामुळे या भौतिक जगामध्ये येऊन अडकतो आणि विसरतो की तो भगवान आहे, त्याला सर्वशक्तिमान कसं म्हणता येईल. त्याची शक्ती गेली कुठे. हा मूर्खपणाचा तत्वज्ञान आहे की काहीतरी करून त्यात तुम्ही याच्यातून बाहेर पडा म्हणजे तुम्ही परत भगवान होता. हा कन्सेप्ट आला कुठून, आपल्या अहंकारातून आला. कारण आपल्याला सगळ्यांच्या पेक्षा बेस्ट बनायचं आहे, सगळ्यांना आपल्या खाली घ्यायचं आहे. भौतिक जगात पण हीच आपली स्पर्धा चालू आहे, हीच चुरस चालू आहे आणि ती शेवटपर्यंत चालू ठेवायची आहे. म्हणून हा निराकारवाद निर्विशेषवाद एवढा फेमस होतो, लोकांना आवडतो. साधी तुलना करा. तुम्ही माझ्याकडे आला की मी तुम्हाला सांगणार तू भगवंतांचा सेवक आहेस, सेवा करणे हे तुझं धर्म आहे. आणि जर तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही भगवान आहात, काही कारणामुळे तुम्ही सेवक बनला आहात, इथे या, आम्ही तुम्हाला ज्ञान देतो, ही विधी सांगतो, ही क्रिया सांगतो, हे ध्यान सांगतो, त्या ध्यानाद्वारे तुम्ही पुन्हा भगवान बनाल, सेवक बनणार नाही. मग तुम्ही कुठलं निवडणार, सेवक बनणे की भगवान बनणे. साहजिकच लोक भगवान बनणे निवडतात. म्हणून असे संप्रदाय मोठे होतात, म्हणून असे संप्रदाय फावतात, म्हणून असे संप्रदाय लोकांना खूप आवडतात आणि भक्ती मार्ग आवडत नाही. परंतु त्याचं फळ कधीच त्यांना मिळत नाही, कारण ते शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ज्या भगवद्गीतेचा आधार ते पण घेतात, त्याच भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मत्त परतरम न अन्यात. माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा माझ्या बरोबरीचा कोणीही कधीच होऊ शकत नाही. ज्या भगवद्गीतेचा आधार घेऊन तुम्ही निराकारवाद सांगता त्याच भगवद्गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि ज्याला नॉर्मल बेसिक संस्कृत येतं त्याला देखील हे कळतं, मत्त परतरम न अन्यात. मराठी येतं त्याला पण कळतं. तरीही आपण का मान्य करत नाही. तुम्हाला सांगणार कोण तुम्ही श्रेष्ठ नाहीये, कोण मान्य करणार. या जगात कोणीच मान्य करत नाही मी श्रेष्ठ नाही, सगळ्यांना श्रेष्ठ व्हायचं. आणि म्हणूनच हे सगळे संप्रदाय निर्माण होतात ऍक्च्युली. आणि म्हणूनच चैतन्य महाप्रभू म्हणतात की या तत्वज्ञानामध्ये, या संप्रदायामध्ये जर तुम्ही अडकला तर सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे, सगळ्यात डेंजरस. म्हणून स्वतःला याच्यापासून वाचवलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू म्हणतात, मायावादी भाष्य सुनिले होई सर्वनाश. नुसतं तुम्ही एक तासभर तुम्ही त्यांचं लेक्चर जरी ऐकलं, तुमचं मन बदलायला जास्त वेळ लागत नाही. कारण मुळात तुम्हाला कोणाचं सेवक व्हायचंच नाहीये हो. आणि तुमच्या मनाला थोडी फूस लावली, तुम्हाला सेवक नाही, तुम्हाला मालक भगवान बनवतो आम्ही, या इकडे, तुम्हाला आवडायला लागतंय, मग सगळा सर्वनाश होतो. त्यामुळे मायावादी प्रवचन कधी ऐकायचं नाही, निर्विशेषवाद्यांचं, निरांकारवाद्यांचं. मायावादी निर्विशेषवाद्यांचा प्रसाद कधी खायचा नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हरे कृष्ण. योगेश प्रभू काय म्हणतात.
हरे कृष्णा प्रभूजी. जडोत्पन्ना. प्रभूजी ते जीव जागेवर पाठवा. येस येस येस. ओके. तुमच्यासाठी एक क्विक परीक्षा. मगाशी मी म्हटलं आपलेच एक वरिष्ठ भक्तांनी हे मायावादी असं सांगितलेलं आहे इंस्टाग्राम वरती. कोण गेस करू शकेल? प्रभूजी ते. कोण गेस करून मला प्रायव्हेट मेसेज करा कोण आहेत. हरे कृष्ण. मला एक भक्त प्रभूजी खूप त्यांच्याविषयी सांगत असतात, परंतु मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला, परंतु आता ते पाठवल्यावर मग त्यांचं थोडं लक्षात येईल म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला पाठवतो ना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. अगं तू गेली नाहीस?